नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सौमित्र आणि जानकी डब्बा घेऊन चाललेले असतात सारंगला आणि त्यांचा पाठलाग करत असते ऐश्वर्या. हे खूप लांब आलेले असते, तितकी लांब तीही आलेली असते. थोड्या वेळात थांबतात ते आणि आता वळायचं असतं तेवढ्यात आरशामध्ये जानकीला दिसते की ऐश्वर्या आपला पाठलाग करते. भाऊजी बघा, ऐश्वर्या आपल्या मागे आणि ती पाठलाग करते. दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की आता ऐश्वर्या पाठलाग करते. दोघेही आता थोडं थांबून घेतात. इकडे सारंग म्हणतो मरणाची भूक लागली आणि ह्या दादाला काय नेमकी उशीर झालाय, अजून कसे आले नाही, हे भुकेने पोटात असे कावळे ओरडायला लागलेत. काय बाबा हा दादा. सारंगच्या रूमचं दार वाजतं. आला वाटतं दादा डबा. अरे दादा येणार आहे आतमध्ये. इन्स्पेक्टर म्हणतात दादा नाही मी आहे. अहो इन्स्पेक्टर साहेब या डबा यायची वेळ झाली आणि तुम्ही कसे आले, जेवायची वेळ आणि तुम्ही येऊन टपकले. काय नाही म्हणजे कसं आहे, सौमित्र दादा माझ्यासाठी डबा आणतो आणि आज त्याला नेमकी उशीर झालाय आणि भूक तर मला खूप लागली, पण बघा ना दादा अजून आलाच नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो आपलं नाटक कुठपर्यंत आलंय, किती रंगात आलं ते बघण्यासाठी आलो. अच्छा साहेब, खरंच सॉरी बरं का, भूक लागली ना त्यामध्ये बोलून गेलो मी, खरंच सॉरी. तुम्ही नाटक बघायला आला होय. या सारंगला अजिबात काही कळत नसतं, तर पघाळ लांबत बोलत असतो की बस. कसं आहे ना साहेब, आमचं नाटक थोडं लांबतच चाललंय. असं वाटलं की प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हातात आले, इतका आनंद झाला, इतका आनंद, असं वाटलं नाटकावर पडदा पडणार. पण तेवढ्यात काय, आता परत दुसरं सुरू झालंय नाटक आहे ना आमचं लांबतच चाललंय. आणि साहेब आता मला भीती वाटायला लागली. लांबत चाललेलं नाटक ऐश्वर्याने पकडलं तर सगळा पचका होऊन जाणार. पेपर तर आमच्या हातात आले, पण जानकी बहिणीची आई कुठे हे आम्हाला कळालंच नाही. ऐश्वर्या सांगायलाच तयार नाही हो. आणि ते कळायच्या आधी ऐश्वर्याची पोल खोल करणं हे सुद्धा योग्य नाही ना, कारण जानकी बहिणीच्या आईच्या जीवाला धोका आहे. ती ऐश्वर्या बहिणी काहीही करू शकते. म्हणून कसं इन्स्पेक्टर साहेब, थोडं नाटक लांबवतोय आम्ही, बाकी काही अडचण नाही. बघा एकदा जानकी बहिणीची आई कुठे हे कळालं की मग ऐश्वर्याचा कसा पर्दाफाश करतो तुम्ही बघतच राहा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय लावले नाटकं तुम्ही, तुमचं चाललंय हळूहळू दमानं. मी तुमच्यासारखा नाही ना मोकळा, माझ्या डोक्यावर सुद्धा कोणी नाचणारा आहेत. वरून मला इतका प्रेशर आहे की मी अगदीच हळूहळू तुमच्यासारखं चालू शकत नाहीये. एकदम घाई करा आणि लवकरात लवकर काय निर्णय घेता येईल तो निर्णय घ्या. कळतंय का तुम्हाला. हो इन्स्पेक्टर साहेब, कळतंय ना आम्हाला. या केसबद्दल वरिष्ठांना फोन करून सांगितलंय, आमच्या मोठ्या साहेबांना, आणि त्यांना कळालंय म्हटल्यावर त्यांनी माझ्यावरून दबाव आणलाय. लवकरात लवकर निकाल लावायचा या केसचा आणि लवकरात लवकर काय तो सोक्षमोक्ष झाला पाहिजे. कसं आहे ना, आता हे आपले जे नाटकं आज चालले होते ते डायरेक्ट वरपर्यंत गेलेत. आता कुणी केलं काय केलं हे काय मला माहिती नाही, पण सरांपर्यंत गेलंय म्हटल्यावर कोणीतरी आपल्यातलाच माणूस आहे यात काही शंका नाही. अरे देवा इन्स्पेक्टर साहेब, आता कसं व्हायचं हो. पण तरी पण मी सांगतो सौमित्र दादाला लवकरात लवकर काहीतरी करूया. सारंग म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, एक प्रश्न मला पडलाय बरं. मुळशीतली एका साधारण बाईची केस कुणासाठी इतकी महत्वाची की डायरेक्ट वरिष्ठांना फोन लावला. अरे बापरे, म्हणजे आपली केस दिसते तितकी साधी सरळ सोपी नाही. या मागे कोणीतरी आहे. डायरेक्ट साहेबांना फोन लावला. अहो सारंग, तुम्ही म्हणताय अगदी तोच प्रश्न मला पडलाय. डायरेक्ट साहेबांना फोन लावणारा माणूस तरी कोण असेल, आपल्या केसचा आणि त्याचा संबंध तरी काय, आपण हे सगळं करतोय त्याला कळालं तरी कसं. इतके प्रश्न पडले ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मग्न झालोय बघा. म्हणूनच लवकरात लवकर याचं सोक्षमोक्ष लावायचंय. सारंग म्हणतो अरे देवा, नवीन संकट आलंय, लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायचा. तुम्हाला सांगू का साहेब, माझी सगळी भूक मरून गेली, आता जेवायची ना मला इच्छाच राहिली नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतो लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावा, माझ्याकडे वेळ नाहीये, चला आधी येतो मी. सारंग म्हणतो इन्स्पेक्टर साहेब 2 मिनिटं थांबता का तुम्ही. कशाला. आता सौमित्र दादा येत असेल आणि त्याच्यासमोर जर तुम्ही हे नाटकाचं सगळं काही सांगितलं तर जरा फरक पडणार ना. मी सांगण्यात आणि तुम्ही समोर असल्यावर सगळं सांगण्यात फरक आहे ना. सौमित्र दादा लवकर कळणार तुम्ही जे सांगताय, त्यामुळे 2 मिनिटं थांबता का साहेब प्लीज. साहेब म्हणतात बरं ठीक आहे थांबतो मी. कधी येणार तुमचा सौमित्र दादा. अहो येतच असेल, अगदी थोडाच वेळ. ऋषिकेश आता हॉलमध्ये एकटाच बसलेला असतो आणि सुमित्रा येते आणि लांबूनच ऋषिकेशला आवाज देते. काय रे ऋषिकेश. अगं आई इथे बसलोय मी. का रे एकटाच बसला, घरातले सगळे बाहेर गेलेत का रे. इतकी शांतता. नाही ग आई, अवंतिका तिच्या रूम मध्ये काहीतरी काम करतीये. अगं जानकी आणि सौमित्र डबा घेऊन गेलेत सारंगसाठी. अगं आई हळूच बोल की, ऐश्वर्याने ऐकलं तर घोळ होणार. अरे नाही ऐकणार म्हणजे, तिच्याच रूम मधून येतेय, तिच्या रूम मध्ये ते नाहीये, कुठेतरी बाहेर गेली. ऐश्वर्या घरात नाहीये, बाहेर गेली आई. अरे बापरे, का रे. या वेळेला ऐश्वर्या कुठे गेली असेल. सुमित्रा म्हणते तेच मला कळत नाहीये, आता इतक्या रात्री तिचं काम काय. आई यांच्या मागे तर नसेल गेली ना ती पाठलाग करत.
मी फोन लावू का रे ऋषिकेश? नको आई, ती कारणं देत बसणार, ती खरं थोडी सांगणार आहे तुला ती कुठे. पुढच्या वेळेला असं काही घडलं की मागोवा घ्यायला लागणार. ऋषिकेश पुढचं पुढे. ऐश्वर्या आत्ता कुठे हे कळणं फार गरजेचं आहे, कळतंय का तुला? तिला मी फोनच लावते. आधीच ऐश्वर्या घराच्या बाहेर खूप वेळ होती, आत्ताच कुठे आली आणि येते आणि परत लगेच गेलीये. नक्की ह्या ऐश्वर्याचं काय चाललंय ना ऋषिकेश, लक्षच द्यायला लागणार आहे. तिचं काही साधारण नाही, असाधारण असं काम चाललेलं दिसतंय. मला काहीतरी गडबड वाटतीये बाबा ऋषिकेश, ही ऐश्वर्या नक्कीच काहीतरी करतीये. तेवढ्यात ऋषिकेशचा फोन वाजलेला असतो. अगं बोल की जानकी. अहो ऋषिकेश तुम्ही घरी आहे का? हो घरीच आहे. काय झालं? अहो ऐश्वर्या आमचा पाठलाग करते आणि इथपर्यंत आलीये ती. काय सांगतेय जानकी? ऐश्वर्या तुमचा पाठलाग? हो ऋषिकेश ती इथपर्यंत आलीये. ऋषिकेश जरा फोन बंद करतो आणि आईला सांगतो की अगं ऐश्वर्या त्यांच्या मागे मागे गेलीये. ज्या गोष्टीची भीती होती ना तीच झालीये. सुमित्रा अगदी डोक्याला हात लावते. काय करायचं या ऐश्वर्याचं? आता ऋषिकेशला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या आमच्या मागे मागे येते. ऋषिकेश म्हणतो फक्त 1 मिनिट दे, मी बघतो काय करायचं. तुम्ही मात्र चालत राहा की तिला कळू देऊ नका की तिला बघितलंय तुम्ही. आता फोन बंद झाल्यावर ऋषिकेश म्हणतो की तुम्ही लगेच चालायला लागा. जानकी आणि सौमित्र नॉर्मल आता चालायला लागलेले असतात आणि बरोबर त्यांचा पाठलाग करत ऐश्वर्या ही त्यांच्या मागे 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 चाललेली असते. ऐश्वर्याला कळतही नाही की यांना माझा संशय आलाय किंवा हे मला चुकवण्याचा प्रयत्न करताय. ऐश्वर्या बरोबर त्यांच्या मागे मागे चाललेली असते. ऐश्वर्या म्हणते पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला ही लोक आली आहेत, काय करताय हे? आणि पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूच्या रूम मध्ये कोण असेल की त्यांच्यासाठी ही लोक डबा घेऊन आलेत? नाही नाही नाही, बघायलाच लागणार नेमके काय चाललंय. काहीतरी मेजर प्रॉब्लेम नक्कीच आहे. मला शोधायलाच लागणार यांचा प्लॅन काय चाललाय. ऐश्वर्या अगदी धाडसीपणाने सौमित्र आणि जानकीच्या मागे त्या रूम मध्ये चाललेली असते. इकडे आता लताबाई आणि ती मुलगी मिळून प्लॅन करतात की तो माणूस आला की त्याला बरोबर एकाने मारायचं आणि एकाने तोंडावर चादर टाकायची आणि इथून पळून जायचं. ती मुलगी इतकी घाबरलेली असते. ती म्हणते आजी काकू मला जमेन का हो? मला फार भीती वाटते. ए जमेल, अजिबात घाबरू नको, सुटका करायची आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. तो आता येतोय ना, तू शांत बस. या दोघी वाटच बघून असतात की एकीने लाटणं डोक्यात घालायचं आणि एकीने चादर अंगावर टाकायची. या वेळेला त्याचा नौकर आलेला नसतो, स्वतः तो माणूस आलेला असतो. तो खूप चॅप्टर असतो. तो येतो आणि सगळी शांतता बघतो आणि बेडवर कोणीच नाही म्हणजे यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन हे त्याच्या लक्षात येतं. तो येतो आणि डायरेक्ट एका बाजूला बघतो आणि बंदूक अशी ताणून देतो. लताबाई जेव्हा त्याला मारायला हात वर करते तेव्हा बंदूक त्याने तिच्यावर रोखलेली असते. आता मात्र ही वेडी मुलगी त्याच्या अंगावर चादर टाकायला जाते तर खालीच पडते. तो तिला उचलतो आणि कानाखाली देऊन खाली पडून देतो परत. आणि आता लात घालायला लागलेला असतो. लताबाई पटकन त्याच्या पाया पडते आणि लात घालू नको बाबा, चूक झाली असं म्हणते. एका मिनिटात त्याने यांचा प्लॅन पकडलेला असतो आणि दोघींचाही प्लॅन अगदी फसलेला असतो. पचका झालेला असतो यांच्या प्लॅनचा. तो माणूस आता लाईट लावतो आणि म्हणतो काय मला मारून इथून पळून जायचा विचार करताय का दोघी? काय चाललंय गये? हिच्यात तर एवढी हिंमत नव्हतीच, कारण ती आतापर्यंत सगळं सहन करत आली. पण तुझी अर्धी लाकडं मसनात गेलेली असताना सुद्धा एवढी हिंमत करतीये, मांडल्यावर काय म्हातारडे? काय इच्छा आहे ग म्हातारे? संपून टाकू का तुझा खेळ? मी तुम्हाला कसलाही त्रास देत नाही, मग तुम्ही मला का त्रास देताय? आता जर परत काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर दोघे सुद्धा जिवंत राहणार नाही त्रास द्यायला. जागेवर खेळ खल्लास करीन, लक्षात येतंय का? डोकं लावायचं नाही, या खेळ जागेवर खल्लास करीन. तो माणूस म्हणतो मी जर माझ्या दयेवर तुम्हाला जगायला देतोय तर शेवटचा श्वास मोजायला सुद्धा मला वेळ लागणार नाही. त्यामुळे आता जर नाटकं केले ना दोघींनी तर याद राखायचं गाठ माझ्याशी आहे. दोघे आता इतक्या घाबरलेल्या असतात या माणसाला. घसकन ट्रिगर दाबीन, फसकन तुमच्या खोपडीतून गोळी आर पार होईन, कळतंय का? ए पोरी, इथलचे नियम माहिती ना तुला? या म्हातारीच्या खोपडीत एकदम फिट करून ठेव, नाहीतर या म्हातारी सोबत हात ना नाक तुझा पण जीव जाईना, लक्षात ठेवायचं. कोण आहेस तू? आम्हाला काय इथे बंद करून ठेवलं? तुझा आणि आमचा संबंध तरी काय? तो परत बंदूक तिच्या डोक्यावर लावतो आणि म्हणतो परत जर हा प्रश्न विचारला तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नाही तर माझी बंदूक देईन, लक्षात येते का म्हातारे? तो माणूस आता निघून गेलेला असतो. ती मुलगी आणि म्हातारी भयानक अशा घाबरलेल्या असतात. लताबाई लगेच मायाच्या पाया पडते, हात जोडते. माया मला माफ कर, माझ्यामुळे तुला त्रास झाला. तू मला सांगत होती तो माणूस भयानक आहे, त्याच्या नादाला लागायला नको, पण तुला मी जबरदस्तीने नादाला लावलं आणि त्याच्या विरोधात उभं केलं. खरंच माया मला माफ कर, माझी चूक झाली. अहो काकू तुम्ही माफी मागू नका हो, तुम्ही सुद्धा सुटका व्हावी म्हणूनच सगळं केलं ना, अजिबात माफी वगैरे मागू नका. आता मायाला सुद्धा लताबाईने जे केलं ते इथून सुटावं म्हणून केलं हे लक्षात येत असतं.
त्यामुळे तिला काही राग वगैरे आलेला नसतो, पण ती बिचारी खूप घाबरलेली असते. त्याच्याने ती सारखी रडत असते. आता लताबाई सुद्धा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ती सुद्धा लताबाईला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती मुलगी काहीही बोलत नाही आणि पटकन अशी लताबाईच्या गळ्यात पडते. एक आधार शोधलेला असतो. लताबाई सुद्धा प्रेमाने मायाने अगदी तिला जवळ घेते आणि आधार देते. इकडे आता ऋषिकेशने फोन करून यांना सांगितलेलं असतं की ऐश्वर्या मागे मागे येते, काहीतरी प्लॅन करायला लागणार. इन्स्पेक्टर साहेबांसाठी डबा घेऊन गेलीये असं आता जानकी दाखवते. खिडकीतून ऐश्वर्या सगळं काही बघत असते. जानकी म्हणते, तुम्ही त्या माणसाला पकडताल तेव्हा मला सनसनीत कानामागं द्यायची एक चान्स द्या प्लीज. हो नक्कीच देणार तुम्हाला चान्स, पण मला स्वीट काहीतरी आणायला लागणार. जानकी म्हणते, हाताने बनवून आणेन तुमच्यासाठी गोड पदार्थ, फक्त त्या माणसाच्या कानाखाली द्यायची संधी द्या. पण हा डबा आणलाय तुमच्यासाठी दादा, एवढा डबा मात्र खाऊन घ्या. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, इतक्या प्रेमाने डबा आणलाय, नक्कीच मी डबा खाणार, थँक्यू बरं ताई. आता सगळं काही नाटक ऐश्वर्याने बघितलेलं असतं. तिला कळतं की हा डबा इन्स्पेक्टरांसाठी घेऊन गेली होती जानकी. ऐश्वर्या म्हणते, अच्छा म्हणजे जानकीची आई सापडावी म्हणून जानकी ह्या इन्स्पेक्टरला जेवण देते, गोडधोड देते, फूस लावतीये होय. लवकरात लवकर इन्स्पेक्टरने तिची आई शोधावी म्हणून नाटक करतीये. लाव लाव, काय मस्का लावायचा तेवढा लाव, काय नाटकं करायची, त्याला डबे दे, अजून खाऊ दे, काय करायचं कर. पण जानकी एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, तुला तुझी आई कधीही सापडणार नाही. खरं मी ती तुला कधीच सापडूच देणार नाही. काय करायचंय ना जानकी, कर बाई, मला काय देणं घेणं नाही. तेवढ्यात ऐश्वर्याकडून काहीतरी खाली पडतं आणि त्याचा आवाज झालेला असतो. आता ही सगळी लोक एकदम खिडकीत बघायला लागतात आणि यांचं लक्ष बाहेर जातं. काहीतरी पडलंय म्हणजे कुणीतरी उभं आहे. यांना ऑलरेडी माहिती असतं की ती ऐश्वर्याचे. इन्स्पेक्टर म्हणतात, कोण आहे तिकडे, कोण आहे खिडकीजवळ, थांब तुझी वरातच काढतो. अगदी जोरात असे ओरडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब. इकडे आता माया बिचारी खूप घाबरलेली असते आणि अगदी शांत झालेली असते. तिला काही सुसेन असं झालेलं असतं. बिचारी आधीच खूप घाबरट असते, त्यात तो माणूस येऊन इतका त्रास देऊन जातो की ती अजूनच बधीर झालेली असते. तिच्यासाठी आता लताबाईने खायला आणलेलं असतं. अगं माया, हे खाऊन घे बरं, जरा बरं वाटेल. मायाला आता लताबाईने खायला आणलेलं असतं. ती खायचं सोडून आता रडायला लागलेली असते. लताबाईला प्रश्न पडतो, हिच्यासाठी मी खायला आणलंय प्रेमाने, ती रडायला का लागली, हिला काय झालं असेल. अगं माया, मी तुला खायला आणलंय, काय करतीयस तू, रडतीयस का एवढी, काय झालंय ग. ए बाळा, तुला घरची आठवण आली का, किंवा काही त्रास होतोय का, मी तुला काही म्हटलंय का. लताबाई खूप तिची प्रेमाने चौकशी करत असते आणि तिला प्रेमाने विचारत असते, रडायला तुला नेमकी काय झालं. माया म्हणते, मी न घाबरता त्या माणसाला पटकन मारलं असतं तर कायमची सुटका झाली असती. आता आपण इथून कधीच सुटू शकत नाही, कायमचे इथे अडकलोय. लताबाई म्हणते, वेडेपणा करू नको आणि धीर मात्र सोडू नको. सुटका होणार, एक ना एक दिवस आपण इथून नक्कीच जाऊया. प्रयत्न आपण सोडायचे नाही, सारखा प्रयत्न करत राहायचं. लताबाई म्हणते, तुझी काही चूक नाहीये बाळा, तो माणूस भलताच हुशार निघाला. आल्या आले त्याने माझ्यावर बंदूक ताणली. त्याला माहिती होतं आपण काहीतरी करतोय. त्यामुळे बाळा, तुझा काही एक दोष नाही किंवा तू काही केलं असं मी म्हणतच नाही. आता तो माणूस अजून अलर्ट झाला असणार आहे आणि पुढच्या वेळेला येताना अगदीच तयारीत येणार. त्यामुळे आता काकू, आपल्याला काही एक नाटकं करता येणार नाही किंवा वाचण्यासाठी प्रयत्न सुद्धा नाही. तो माणूस आता प्रत्येक वेळेला सावधगिरीनेच येणार आणि आपल्यावर हमला करणार. आता मात्र आपण इथे कायमच्या अडकलो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. लताबाई म्हणते, का ग बाळा, एवढी काय लगेच पहिल्याच लढाईत हार मानतीये, हार मानू नको. लताबाई म्हणते, त्याला होऊ दे हुशार, आपण त्याला दाखवून द्यायचं की त्याला आपण भयानक असं घाबरलोय. मग योग्य वेळेत दाखवायची आणि मग आपण सुटकायचा प्रयत्न करायचा. योग्य वेळ आली रे आली की आपण सुटून जायचं. तोपर्यंत त्याला खूप घाबरलोय असंच आपण त्याला भासवत राहायचं. कशी वाटली तुला आयडिया. लताबाई म्हणते, आपला प्लॅन फसला तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण जरी इथे अडकलो असेल तर नियतीने जे ठरवलेलंय, जे लिहून ठेवले अगदी ते आणि तसंच होणार. आपण इथे अडकलो, आपल्याला किडनॅप केलं, हे सगळं काही लिहिलेल्या घटना आहे बाळा, नियतीने ठरवलेल्या घटना. आणि नियतीच्या पुढे ना कुणी गेलंय ना कुणी जाऊ शकत आहे. योग्य वेळ आली की आपली सुटका होणार म्हणजे होणार. नियती जी करते ते कुणालाच काही कळत नाही किंवा समजतही नाही. त्यामुळे बाळा, स्वतःला दोष देणं बंद कर आणि पुढच्या वेळेला कसं आपल्याला सामना करता येईल याच्यावर विचार करू. झालेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा परत काय करता येईल याच्यावर आपण डोकं लावूया. त्यासाठी आपल्याला खायला लागणार, पोटात काही असेल तर डोकं चालणार. कळतंय का तुला. हो काकू, तुम्ही म्हणताय अगदी तसंच खरंय. आपण खरंच सारखे सारखे प्रयत्न करत राहू. अगं तुला माहिती का माया, मी तर या जगासाठी मेले होते. अगदी मेले म्हणूनच मला त्या माणसाने बिचाराने पकडलं असणार, घरी आणलं. पण नियतीची कला बघ किंवा नियतीचा खेळ बघ. मी हळूहळू बरोबर शुद्धीवर आले आणि सगळं काही मला आठवलं. सगळ्या जगाने जेव्हा मला मेलेलं समजलं तेव्हा मात्र मी जिवंत झाले
आणि बघ इथे येऊन परत अडकले. अगं हा सगळा नियतीचाच खेळ. मेले असते तर सगळं संपलं असतं, पण मला नियतीने लगेच मारलं नाही. अजून काही खेळ करून घ्यायचे असतील, त्यामुळे बाळा आपल्या हातात काही नसतं. नियती करेल तीच पूर्व दिशा. बाळा तू आणि मी भेटलो याला सुद्धा काहीतरी कारण असेल. अगं नियतीच्या मनात काय कसं कुणाला कळणार. कदाचित असं असणार आहे बाळा, तुझी मदत करायला देवाने मला इथे पाठवलं. तू इथे अडकलीये, तू काही एकटी करू शकत नाही, म्हणून देवानेच मला जिवंत केलं आणि तुझ्या मदतीसाठी इथे पाठवलं. असं पण असू शकतंय ना बाळा. लताबाई म्हणतात आपण एकदा हरलो, पूर्ण फेल झालो असं होत नाही ना बाळा. प्रयत्न करायचे, नक्कीच आपण पास होणार. तू शिकली सवरलेली समजदार मुलगी अशी रडून निराश हताश होऊन जमणार आहे का आपल्याला. बाळा तू आधी शांत हो आणि तुझी आई तुला प्रेमाने आणि हक्काने सांगतीये असं समज. थोडं खाऊन घे बरं बाळा, माझ्यासाठी खाऊन घे. नाही खाल्लं तर लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी ताकद राहील का आपल्यात, त्यामुळे खाऊन घे बरं. आता मात्र माया रडायला लागलेली असते. मी जेव्हा रुसून बसायचे ना, तेव्हा आई माझी अशी समजूत काढायची आणि रुसवा माझा दूर करायची. खरंच देवाने तुम्हाला माझ्या आईच्या रूपातच पाठवलं, तेही माझी मदत करायला. आणि माया आता खूप रडायला लागलेली असते. बाळा शांत हो बरं, रडू नको. आणि आई म्हणून तुझा हात पकडलाय ना, तुला इथून सुखरूप बाहेर काढल्याशिवाय मी काय आता शांत बसणार नाही. आणि तुझा हात तू जेव्हा योग्य जागेवर सुखरूप जाशील तेव्हाच काय तो हात सोडणार. त्यामुळे तू आता रडू नको आणि नाराज तर अजिबात होऊ नको. तुझ्यासोबत तुझी आई आहे ना बाळा, अजिबात काही काळजी करू नको. माया म्हणते किती आशा आहे तुमच्याकडे आणि किती पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. माझं कौतुक राहू दे, आधी खाऊन घे बरं बाळा. बाळा थांब, मी माझ्या हाताने भरवते तुला. नको 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 काकू, माझ्यासाठी खूप तुम्ही करताय. अजून आता भरवून मला लाजवू नका. मी खाते की माझ्या हाताने. काय झालं तुला भरवलं तर. माझ्या जानकी सारखी आहे, माझ्या मुलीसारखी आहे बाळा तू. तुझे लाड केले, तुझं कौतुक केले तर कुठे बिघडतंय. भरवू दे की मला. नको, तुमची सवय लागेल मला आणि एकदा सवय लागली की सवय जाणं कठीण होतं, मग जास्त त्रास होतो. त्यामुळे नको, मी माझी खाते की. लताबाई म्हणते अगं लागली तर लागू दे की सवय. देवाने मला एक मुलगी नाही तर 2 मुली दिल्या, माझी जानकी आणि दुसरी माझी माया. मला आनंदच आहे ना, एकाच वेळेला 2 मुलींची आई होता येतंय. त्यामुळे बाळा लागली सवय तर कुठं बिघडतंय, लागू दे बरं. अगं तुला घेऊन जाईल की माझ्यासोबत, आपण सगळे एकत्र राहूया अगदी आनंदात. लताबाई आता स्वतःच्या हाताने अगदी प्रेमाने मायाने त्या मायाला खाऊ घालत असते आणि मायाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. अगदी आईच्या मायाने आणि हक्काने असं ती खाऊ घालत असते. लताबाई म्हणते का ग माया, तो माणूस हे सगळं काही का करत असेल. तुझा माझा काही संबंध नाही. एकाच ठिकाणी दोघींना किडनॅप केलंय, तुलाही माहिती नाही मलाही माहिती नाही. हो ना काकू, तेच कळत नाहीये तो हे सगळं का करतोय. हे केल्याने त्याला नेमकी काय मिळणार आहे ना, हेच माझ्या डोक्यात आलेलं नाहीये अजून. कौ काकू, तुमच्या मुलीचा ह्या माणसाचे काही संबंध नसेल ना, म्हणजे ह्याच्याशी काही देणं घेणं, काही संबंध, काही दुश्मनी, काही वैर, मागचं काहीतरी असेल का. अगं नाही ग, माझी जानकी खूप साधी आणि गुणी मुलगी आहे. तिचा काही एक संबंध नसणार किंवा काही देणं घेणं सुद्धा नाही. अगं तिचा संसार, मुलगी, नवरा एवढाच तिचं विश्व आहे बाई. कुणाच्या फाटक्यात कशाला पाय घालायला चालली ती आणि कुणाशी कशाला दुश्मनी घेईल. सगळ्यांची मदत करणारी गोड प्रेमळ अशी माझी जानकी. तिचा काही एक संबंध नसणार आहे बाळा. लताबाई म्हणते का ग, मास्क घालून फिरतो हा, याची ओळख तरी कशी पटायची. कोण काय कशासाठी कळतो, का आपल्याला पकडून आणले, काही कळायला मार्ग नाही. तोंड बघितलं असतं तर निदान ओळख तरी पटली असती, अंदाज तरी बांधता आला असता. पण नाही, मास्क घालून फिरतोय तो, काही कळतंय का आपल्याला. जानकी माझी इतके वर्ष, मी तिची आई आणि ती माझी मुलगी हे माहितीच नव्हतं. आत्ता कुठे थोडा दिवस झाले आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला कळालं की आम्ही मायलेकी आहोत. कळताच आम्ही दोघी वेगळेही झालो. त्यामुळे जानकीचा किंवा या माणसाचा माझा काही एक संबंध असेल याचा काही प्रश्नच येत नाही बाळा. जानकी आणि मी एकत्र आलो तरी कधी, अगदी थोड्या वेळासाठी, आणि सेकंदात लांब झालो ते आत्तापर्यंत. त्यामुळे जानकीचा आणि ह्या माणसाशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. काय ना बाई, काही कळत नाहीये. हो पण माया, तुला मी एक सांगते बरं, तिची जाऊबाई आहे ऐश्वर्या, महाभयंकर चॅप्टर, विपरीत बुद्धी चालणारी, गेम खेळणारी, डावपेच टाकणारी, दुसऱ्यांचं वाटोळ करणारी, अशी भयानक अशी बाई आहे ती ऐश्वर्या, तिची जाऊ. तिचा या माणसाशी काहीतरी संबंध नक्कीच असू शकतो. कारण कसं आहे ना, याने कसं मास्क घातलंय स्वतःची ओळख लपवण्यासाठी, तशीच ती ऐश्वर्या वेगवेगळे मास्क घालते आणि असे मुखोटे बदलत ती फिरत असते. तिला सवय आहे कटकारस्थान, कपटीपणा करायचं, लोकांच्या चांगल्यामध्ये
वाईट गोष्टी शोधायच्या आणि त्याच्यावर भांडवल करायचं. अशी इतकी भयानक अशी जाऊबाई म्हणजे ती ऐश्वर्या. तिचा 100% या माणसाची काहीतरी संबंध असणार हे तुला मी खात्रीने सांगू शकते बरं माया. इकडे आता सौमित्र खिडकीत व्यवस्थित बघतो तेव्हा ऐश्वर्या पोलिसांचा आवाज ऐकून अगदी धावत पळत तिथून धूम ठोकलेली असते. आता सौमित्र बघतो आणि खूप हसायला लागतो की ऐश्वर्या गेलीये आणि आता सारंगला खुणवतो की ये बाहेर गेलीये ती. आता हे सगळे इतके हसायला लागलेले असतात. ऐश्वर्याची अशी घाबरगुंडी उडालेली बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तुमचा आवाज ऐकला ना इन्स्पेक्टर साहेब, काय घाबरली बघा, पळूनच गेली ती. दादा आता फक्त इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज ऐकला आणि ती घाबरली. एकदा काय जानकी वहिनीची आई कुठे हे कळालं की चांगलीच घाबरावून टाकू तिला. मग बघ पळता बळी थोडी होऊन जाणार त्या ऐश्वर्याची. एवढे काय नाटकं केले ना, सगळे नाटकं असे स्वतःसहित बाहेर काढूया. जानकी म्हणते देव आमच्या पाठीशी आहे म्हणून ती आमचा पाठलाग करते हे दिसलं नाही तर काय खरं नव्हतं. आजच सगळा प्लॅनचा पचका झाला असता आणि तिने आपल्याला जागेवर असं पकडलं असतं. ऐश्वर्या आहे ती एक नंबर भयंकर अशी बाई आहे. काहीही करू शकते ती ऐश्वर्या. हो वहिनी, तुझ्यापेक्षा जास्त मला माहितीये. मित्र म्हणतो तसं झालं नाही, कारण देव आणि देवासारखे धावून आलेले इन्स्पेक्टर साहेब नाटकात त्यांनी साथ दिली आणि सगळं काही नाटक अगदी निभावून नेलं. इन्स्पेक्टर साहेब खरंच थँक्यू, खरंच तुमचा आभारी आहे मी. आणखी म्हणते आता माझ्यावर एक उपकार करा, जेवण गरम आहे तोपर्यंतच खाऊन घ्या, गार झालं की चव देणार नाही. आणि दादा तुम्ही सुद्धा सारंग भाऊजी सोबत जेवा. मी हो दादा तुमच्यासाठी सुद्धा जेवण आणलंय, जास्तीचं जेवण आहे, तुम्ही सुद्धा जेवण करा आमच्या सारंग भाऊजींबरोबर. तर दादा म्हटल्यावर भाऊ झाला ना, आता हक्काने सांगते जेवायला बसा तर जेवायला बसा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बहिणीचा शब्द कसा मोडणार, मला जेवायलाच लागणार बहिणीच्या हातचं. आता जानकीने दोघांनाही जेवायला दिलेलं असतं आणि तिला राहवतच नाही. दादा माझ्या आईचा काही शोध लागला का, काही तपास वगैरे. इन्स्पेक्टर म्हणतात शोध चालू आहे, नक्कीच त्यांचा लवकरात लवकर शोध लागणार. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा वरून माझ्यावर प्रेशर आहे, लवकरात लवकर हे नाटक संपायला लागणार आणि लवकरात लवकर केस बंद करायला लागणार, नाही तर माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होणार. लवकरात लवकर ऐश्वर्याकडून वदवून घ्या की जानकी मॅडमची आई कुठे, कळतंय का तुम्हाला. वकील साहेब सौमित्र म्हणतो हो मला कळतंय, नक्कीच प्रयत्न करू. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. देवी आईचा उदो उदो करत करत जोगतीन आलेली असते. अगदी आदराने मानाने तिला घरात घेतलेलं असतं जानकीने आणि सुमित्राने. सुमित्रा म्हणते माझ्या सुनेला चांगला आशीर्वाद दे ग बाई. देवी आई मला सांगते तुझ्या वाटेत आता फक्त काटे कुठे होते, आता मात्र घसरती वाटे आणि भयानक असा रस्ता आहे. जपून सावरून सगळं काही तुला स्वतःवर घेऊन अगदी जोखमीने काम करायला लागणार. तुझी वाट निसरती होणार आणि वादळ येणार लई मोठं आहे, भयानक असं वादळ आहे बाई. जपून वागायला लागणार तुला. जोगतिनीने सांगितलेलं असतं तुझ्या या वादळाला कारण तुझा भूतकाळ आणि भविष्य ठरवणार आहे, त्यामुळे सांभाळून आणि आता हिमतीने काम कर ग बाई. वर्तमान भविष्य सगळे एकत्र येणार आहे. जोगतिनीने सांगितलेल्या याच्यावर आता जानकी विचार करायला लागलेली असते. आता बघूया जानकीच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतं का. मित्रांनो बघूया जानकी आता या सगळ्या संकटातून कशी बाहेर येते आणि ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणते का. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.